राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. सोमवारी दुपारी त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने बारामतीहून तातडीने पुण्यात हलवण्यात आलं. शरद पवार यांना घशाचा त्रास, खोकला जाणवत होता. तसंच त्यांना तापही भरला होता. सुरुवातीला बारामतीत निवासस्थानी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्रास कमी न झाल्याने पुढील तपासणीसाठी त्यांना पुण्यात आणण्यात आलेलं आहे. रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर परवेज ग्रॅड आणि तज्ज्ञांची टीम सध्या त्यांची तपासणी करत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर तपासणीनंतरच पुढील उपचाराची दिशा ठरवली जाईल आणि गरज भासल्यास त्यांना रुग्णालयात ऍडमिट केलं जाईल. यावेळी रुग्णालयात त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे उपस्थित आहेत. खरं तर गेल्या काही दिवसापासून शरद पवार हे मोठ्या आघातातून जात आहेत. काही दिवसापूर्वीच त्यांचे पुतणे अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं होतं. बारामतीत झालेल्या या दुर्घटनेनं पवार कुटुंबियांना मोठा धक्का बसलेला आहे. ते बारामतीतील सहयोग सोसायटीमध्ये सांत्वनासाठी येणाऱ्यांना भेटत होते. धावपळीमुळे त्यांना थकवा आणि अस्वस्थता जाणवू लागल्याचं बोललं जात आहे. पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी कार्यकर्त्यांना काळजी करू नये असं आवाहन केलेलं आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीची पुढील माहिती डॉक्टरांच्या तपासणीनंतर समोर येईल.